मित्राचा प्रेम प्रकरणाचा वाद मिटवण्याकरिता गेलेल्या तरुणाला जीवे मारण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने जखमी केल्याची घटना दिनांक 13 फेब्रुवारी रोजी पाचपावली पोलीस स्टेशन परिसरात घडली होती। घटनेतील जखमी अभिषेकवर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। आरोपी रोहित नाहरकर यांच्या मेहुणीचे आशिष बडल यांच्याशी अनेक दिवसापासून प्रेमसंबंध होते, मात्र आशिष बडल हा सदर मुलीसोबत लग्न करण्यासाठी टाळाटाळ करत होता। अभिषेकला सदर प्रकरणातील माहिती होती, म्हणून दोघांमधील असलेला वाद मिटवण्याच्या उद्देशाने रात्री ठरलेल्या घटनास्थळी तो भेटायला गेला। मात्र आरोपी रोहित नाहरकर, श्याम कुसेरे, राजकुमार लाचलवार यांच्यासोबत अभिषेकचा वादविवाद झाला। हा वाद एवढा विकोपाला गेला की आरोपींनी अभिषेकवर विटा व तलवारीने वार करून गंभीर जखमी केले आणि घटनास्थळावरून पळ काढला। या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत अभिषेक यास तत्परतेने जखमी अवस्थेत मेयो रुग्णालयात दाखल केलं। अखेर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। सदरील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांची लोकांच्या मनातील दहशत घालवण्यासाठी पोलिसांनी आरोपींची धिंड काढली व खुनाच्या गुन्ह्यासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पाचपावलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोमवंशी यांनी दिली। 13 तारखेला पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक इसम आहे, त्याचं नाव आहे अभिषेक उर्फ भांजा गुलाबे। याचा त्याच्या मित्रांसोबत वाद झाला होता आणि त्या वादातून त्याच्या मित्रांनी त्याला तलवारींनी आणि विटांनी मारहाण करून गंभीर स्वरूपामध्ये जखमी केलं होतं। तो औषधोपचार त्याचा चालू होता। आज सकाळी तो डेड झालेला आहे। तरी या गुन्ह्यामध्ये भादवी कलम 302ची वाढ झालेली असल्यामुळे आज रोजी माननीय DCP साहेब श्री भामरे सर, तसेच पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री वैभव जाधव सर आणि आम्ही सर्वांनी आरोपीसह घटनास्थळाला परत एकदा व्हिजिट केली। त्या ठिकाणी आरोपींच्या घरझडत्या घेण्यासाठी आम्ही स्पॉटवरती गेलो होतो। माननीय DCP सर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब यांनी तपासाबाबत परत एकदा मार्गदर्शन व सूचना दिलेल्या आहेत। त्याप्रमाणे पुढील तपास चालू आहे। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Facebook पेजला फॉलो करा।